दिल्लीमध्ये सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनातून मनपूर्वक स्वागत करूया। अर्थातच सर्वांच्या डोक्यात जागा निर्माण करणारे लोकांची लोकनाथ अनाथांची नाथ फक्त वन अँड ओनली एकच एकनाथ संभाजी शिंदे साहेब, अर्थातच शिवसेना मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री तथा भारी माणूस शिवसेना मध्यवर्ती कार्यालय आणि खासदार जनसंपर्क कार्यालय या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित खासदार नरेश मस्केजी या ठिकाणी मिळालं। आणि म्हणून ठाणे काय, कल्याण काय, पालघर काय, हे सर्व आपले बालेकिल्ले आहे, कारण आपण सातत्याने काम करत असतो। आजच बघा, राजधानी दिल्लीमध्ये देखील महाराष्ट्रासारखा भगवा झेंडा फडकला आणि दिल्लीवर भगवा फडकला, असत्यावर सत्याचा विजय झाला। आणि म्हणून आज मी आदरणीय प्रधानमंत्री, या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। कारण खऱ्या अर्थाने जे केजरीवाल तिथं मुख्यमंत्री होते, ते अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधातल्या आंदोलनातून लीडर झाले आणि अण्णा हजारेंनी भ्रष्टाचार लोकपालच्या वेळेस आपण पाहिलं आंदोलन, आणि त्याच्यातून ते नेतृत्व उदयास आलं। परंतु त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर अण्णा हजारेंची साथ सोडली आणि जिथून त्यांचा प्रवास झाला सुरू, की भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये यात्रा सुरू केली, पण ते स्वतःच भ्रष्टाचाराच्या दलदलीमध्ये अडकले आणि तो प्रवास आज संपला। आणि म्हणून किती काही लोकांनी म्हटलं तरी सुद्धा भारी माणूस शिवसेना मध्यवर्ती कार्यालय आणि खासदार जनसंपर्क कार्यालय या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित खासदार नरेश मस्केजी या ठिकाणी मिळालं। आणि म्हणून ठाणे काय, कल्याण काय, पालघर काय, हे सर्व आपले बालेकिल्ले आहे, कारण आपण सातत्याने काम करत असतो। आजच बघा, राजधानी दिल्लीमध्ये देखील महाराष्ट्रासारखा भगवा झेंडा फडकला आणि दिल्लीवर भगवा फडकला, असत्यावर सत्याचा विजय झाला। आणि म्हणून आज मी आदरणीय प्रधानमंत्री, या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। कारण खऱ्या अर्थाने जे केजरीवाल तिथं मुख्यमंत्री होते, ते अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधातल्या आंदोलनातून लीडर झाले आणि अण्णा हजारेंनी भ्रष्टाचार लोकपालच्या वेळेस आपण पाहिलं आंदोलन, आणि त्याच्यातून ते नेतृत्व उदयास आलं। परंतु त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर अण्णा हजारेंची साथ सोडली आणि जिथून त्यांचा प्रवास झाला सुरू, की भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये यात्रा सुरू केली, पण ते स्वतःच भ्रष्टाचाराच्या दलदलीमध्ये अडकले आणि तो प्रवास आज संपला। आणि म्हणून किती काही लोकांनी म्हटलं तरी सुद्धा एक चांगला दिवस आज आहे। आणि म्हणून
मी किशोर पाटकर यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि राजकीय काही जास्त बोलत नाही आज, पण एवढंच सांगतो की तिकडे पाहिजे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य, मी CM होतो तेव्हा देखील मी कॉमन मॅन म्हणून काम केलं, कार्यकर्ता म्हणून काम केलं. देवेंद्रजी आता CM आहेत, मी आता DCM आहे, पण आता पण मी स्वतःला समजतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन, सर्वसामान्य माणसाला समर्पित. असंच आपलं काम असलं पाहिजे. आपली नाळ जी सर्वसामान्यांच्या बरोबर जुळलेली आहे ती तुटता कामा नये. आणि म्हणून बाळासाहेबांनी, दिघे साहेबांनी काय सांगितलं, बाळासाहेबांचा मूलमंत्र काय, 80% समाजकारण, 20% राजकारण. आपण शिवसेना शाखा हे न्याय मंदिर आहे, संपर्क कार्यालय न्याय मंदिर आहे. आणि या कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक जातीपातीच्या अडल्या नडल्या माणसाला मदत करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून मोठ्या विश्वासाने या महाराष्ट्रामध्ये ज्या शिवसेनेच्या शाखांचं जाळं निर्माण झालेलं आहे, हे जाळं बाळासाहेबांनी, ठाणे जिल्ह्यामध्ये धर्मवीर आनंदीगे साहेबांनी जे जाळं निर्माण केलं, त्या शाखांवर खूप लोकांचा विश्वास आहे. त्याचा आपण प्रश्न सोडवण्याचं काम करा आणि त्याला न्याय देण्याचं काम करा. खऱ्या अर्थाने शिवसेना अशी संघटना आहे. मला आठवतं की एकदा मणिपूरला जेव्हा मणिपूर राज्यामध्ये जेव्हा तिकडे मोठा हे झालं होतं, हे ना मणिपूरमध्ये आता मोठ्या प्रमाणावर तिथे हिंसाचार झाला आणि आपल्या महाराष्ट्रातली मुलं तिकडे शिकायला होती. आणि मी कुठंतरी प्रचारामध्ये कर्नाटकमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचे होते शुभागमन, आगतम स्वागतम आणि सुस्वागतम. स्वागत आहे आपलं विशेष करून एकनाथ शिंदे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, कॉमन मॅन म्हणून ज्यांच्याकडे आपल्याला नेहमी पाहिलं जातं, अशी मूर्ती लांबली आम्हा महाराष्ट्रासाठी. धर्मवीरपणी झाला धर्मवीर आनंदीगे सारखा. त्या धर्मवीर आनंदीगे साहेबांचे पट्ट शिष्य, सामान्यातील सामान्य माणसाच्या हृदयात जागा निर्माण करणारं असं व्यक्तिमत्व, कोयनेचे सुपुत्र, कोयनाबाईच्या पात्रातील साडी दिलेलं व्यक्तिमत्व आणि सन्माननीय आदरणीय